नागपूर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 12 वाहन चोरीच्या प्रकरणांचा उलगडा केलेला आहे। तपासात एक मुख्य आरोपी ताब्यात घेतलाय। तपासानुसार 7 ऑक्टोबर 2025 ला एक होंडा ऍक्टिवा वर्धमान नगर परिसरातून चोरी गेली होती। 12 नोव्हेंबरला दिगोरी येथे ओयो हॉटेल समोर रिषभ श्याम असोपा या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले गेले। चौकशी दरम्यान आरोपीने चोरीचा गुन्हा स्वतः तसेच साथीदार ऋतिक श्याम सुंदर असोपा आणि एका अल्पवयीन मुलासह केले असल्याची कबुली दिली। पुढील तपासात असेही समोर आले की आरोपी नागपूरच्या विविध भागांमध्ये 12 वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी होता। या कारवाईत एकूण 13 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत सुमारे 60,50,000 रुपये आहे। सध्या आरोपीला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे। नागपूर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाची ही मोठी यशस्वी कारवाई मानली जाते। नागपूर क्राइम ब्रँचचं वाहन चोरी विरोधी पथक आहे। मागील काही महिन्यांमध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, त्यानुसार गोपनीय माहिती काढून ते पथक कारवाई करत होतं। याच्यामध्ये एक आरोपी पकडण्यात वाहन चोरीच्या पथकाला यश मिळालेलं आहे। त्याच्याकडून जवळजवळ 13 वेगवेगळे गुन्हे झालेले आहेत, ते उघडकीस आलेले आहेत। 13 वाहनं ताब्यात घेतलेले आहे। संबंधित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता अन्य आरोपींचा सहभाग याच्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मुख्य आरोपी जो ताब्यात घेतलेला आहे तो ऋषभ श्यामसुंदर असोपा हा आहे। प्राथमिक त्याला लकडगंजच्या पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये इतर सुद्धा गुन्हे झालेले निष्पन्न झालेला आहे। इतर 2 आरोपींची सुद्धा नावं निष्पन्न आहेत। त्या अनुषंगानं ही जी वाहनं आहेत ती वाहनं चोरी करणे आणि कुठंतरी ती घाण ठेवणे अथवा दुसऱ्याच्या एखाद्या मित्राच्या घरी ठेवणं असा त्याचा मोडस ऑपरंडी राहिलेले आहे आणि त्यानंतर मग दुसरे गिराईक शोधून ती वाहनं विकणं अशा पद्धतीचे ह्यानं गुन्हे केलेले आहेत। यापूर्वी सुद्धा युनिट 3 क्राइम ब्रँच पथक त्याचबरोबर वाहन चोरी पथकानं ह्याला अटक करून त्याच्याकडून वाहनं रिकवर केली होती, त्याला अटक करण्यात सुद्धा आलं होतं आणि आता यापुढे सुद्धा तपास सुरू आहे। सध्या सर्व तपास आता लकडगंज पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे। बाकी अन्य कोण आरोपी निष्पन्न होत आहे काय त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येणार आहे। एकूण याच्यामध्ये 6.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आमचे वाहन चोरी विरोधी पथक जी टीम आहे API बोरकुटे आणि त्यांच्या टीमनं ही सर्व कारवाई केलेली आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।